लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार पुढे घेऊन जाण्याची गरज राजेंद्र विश्वनाथ बागुल व विनोद राक्षे यांनी बोलून दाखवली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरी व साहित्याच्या माध्यमातून वंचित, शोषित, पीडित, दीनदलित, कष्टकरी कामगार यांच्या व्यथा वेदना मांडून जनजागृती, समाज प्रबोधन व समाज परिवर्तनाचे मोठे काम केले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, श्रमिक दलितांच्या चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांची आज 104वी जयंती निमित्त अभिवादन करताना राजेंद्र विश्वनाथ बागुल म्हणाले, या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी सर्व समाज बांधव उपस्थित राहिलेले आहेत. परंतु साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोपरगाव शहरामध्ये, महाराष्ट्रातून कोपरगाव शहरामध्ये आणण्यासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी जे प्रयत्न केले ते आज आपल्यात नाही आहे, परंतु ते स्मृती ठेवून गेले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कोण होते. तर 1976 साली बाबुरावजी भारसकर माजी मंत्री यांनी व्यापारी धर्मशाळेमध्ये एक मेळावा घेऊन आणि समाजाच्या व्यथा स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या समोर मांडल्या. परंतु हे मांडीत असताना अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं याची कल्पना कुणालाही नव्हती. परंतु या जागेचा विषय एवढा गंभीर होता त्या काळखंडामध्ये. परंतु कोल्हे साहेबाची एक करारी पद्धत आणि कोल्हे साहेबाला माणसं सांभाळण्याची जी कला होती ती इतर कोणालाही जमली नाही. परंतु हे करत असताना आमच्या समाज बांधवांना, सगळ्या लोकांना, मग आमचे वडील वितू बागुल असतील, मच्छिंद्र राक्षे असतील, उत्तमराव सोळसे असतील, हे अनेक लोक, त्याबरोबर पुंजा आरणे असतील, सोपनराव आरणे असतील, ते तर नगरपालिकेत काम करायचे. परंतु ते काम करीत असताना सर्व समाजांना खर्च हा सोपनराव आरणे उचलायचे आणि त्या माध्यमातून पुढं जायचं असेल तर त्यांनी देखील याला, या पुतळ्याच्या संदर्भात मोठं योगदान दिलेलं आहे. आणि अण्णाभाऊ साठेच्या माध्यमातून आपल्याला हे सांगितलं पाहिजे का कोल्हे साहेबांनी हा समाज दुर्लक्षित आहे आणि या समाजाला पुढं आणण्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल या गोष्टी त्यांनी जाणल्या. तर त्यावेळेला 1985 साली दिवंगत शिवाजीराव निलंगेकर यांच्याकडं स्वर्गीय कोल्हे साहेबांनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची फाईल तयार करून त्यांना मान्यता मिळवून देण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान ठरलं. परंतु आज परिस्थिती अशी आहे, महाराष्ट्र शासनामध्ये ह्या ज्या भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराला कोणी आळा घालत नाही. मागच्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जी भ्रष्टाचाराची मालिका लागली त्याच्यामुळे समाज बदनाम झाला आणि समाजापर्यंत जे आर्थिक निधी यायला पाहिजे होता तो कोणत्याही शासनाने आतापर्यंत दिलेला नाही. तर ही समाज बांधवांना मोठी खंत आहे. तिथं अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा माझा सख्खा भाचा आहे व्यवस्थापक म्हणून. परंतु ते सांगतात की महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांचा जो निधी आहे, संयुक्त निधी, तो आणला तर हा समाजाच्या उत्कर्षासाठी मोठं योगदान ठरेल. परंतु तसं महाराष्ट्र शासनाने कोणत्याही या आत्तापर्यंत हे निधी आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. तेव्हा हा समाज अतिशय वंचित राहिलेला आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करताना आपण आज सगळे जमतो. परंतु अण्णाभाऊंनी जे लेखन केलेलं आहे, अण्णाभाऊंनी लेखनीतून समाजाला दिशा दिलेली, पण ते दिशा देत असताना अण्णाभाऊ म्हणतात माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती का कायली, वेळ होती सकाळची बांधाबांध केली भाकरीची, शिंदेशाही तोडायची वजट टेकेची, नाही हसली गालात नाही रुसली मनात, तिच्या गुणाची चक्कर मी गायली, माझ्या जीवाची होती कायली. बापाच्या गरबारपणापेक्षा कष्टाचं वानपण हे किती कठीण असतं हे अण्णाभाऊंनी सांगितलं. परत अण्णाभाऊ गरिबीचा विषय एवढा मोठ्या प्रकारचे मांडतायत तर मुंबईच्या उंचावरी मलबार हिलिंद्रापुरी कुबेराची नगरी तिथं सुख भोगती, पराळ्यात राहणार कष्ट करून खाणारं मिळे गावली घाम गाळीती, आगीन गाडी मोटार गाडी विमान घेतं उंचवडी, काही घोडापट्टी रस्त्यावरती, मुंबईच्या उंचावरी मलबार हिलिंद्रापुरी कुबेराची नगरी तिथं सुख भोगती. गरिबीचा विषय एवढ्या मोठ्या प्रकारच्याने कोणत्याही साहित्यिकांनी मांडला नाही, तो अण्णाभाऊंनी मांडला. म्हणून त्या अण्णांच्या कादंबऱ्या जास्त मोठ्या वाटल्या. त्या कोणत्या कादंबऱ्या आहेत? राई, रानसाई, वारणेचा वाघ, वारणेच्या खोऱ्यात, आक्रोश, धुंद, डोळे मोडीत राहत असले, फकीरा, वजंता अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या आणि समाजाच्या समोर आणून ठेवल्या. पण शाळा कॉलेजात शिकत असलेल्या तरुण दलिताच्या पोरांनी त्या साहित्याचं पान आज उचलून पाहिलेलं नाही. याच्याबद्दलची खंत माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या मनाला नेहमी बोचत असते. परंतु अण्णांनी इथं थांबले नाही,
तर अण्णा रशियामध्ये गेले आणि महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पोवाडा साता समुद्र पार केला. तो अण्णाभाऊंच्या आयुष्यातला रशियाचा प्रवास मोठा आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंना या निमित्ताने अभिवादन करतो. या प्रसंगी विनोद राक्षे अभिवादन करताना म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंतीनिमित्त मी असंख्य समाज बांधवांना व आमच्या कोपरगाव वासियांना मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. तसंच काल रात्रीपासून डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरिता मुख्याधिकारी साहेबांनी सरकारी इतमामामध्ये या ठिकाणी इथे सोहळा साजरा केला आणि काल रात्री देखील तरुणाईमध्ये जो काही उत्साह होता तो पाहण्यासारखा होता. आणि आज सकाळपासूनच जवळजवळ सर्वत्र शहरभर आणि पूर्ण कॉर्नर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादनाचे फलक व त्या ठिकाणी अभिवादन म्हणून पुष्पांजली इथे वाहण्यात येत आहे. बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव.